नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय किती महत्त्वाचा आहे त्याची कल्पना अर्ध्या तासापूर्वी मलाही नव्हती. बातमी वाचली होती परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. माणसानी केलेली कुकर्म, पाप नदी आपल्या पोटात घेते. भूपेन हजारिकांनी गायलेलं अजरामर केलेलं गाणं गंगा बहती हो क्यों आपल्याला आठवत असेल. कोविडच्या काळात हीच गंगा नदी जेव्हा पावसाळ्यानंतर तिचं पात्र आटलं तेव्हा नदीच्या पात्रामध्ये अनेक मृतदेह नदीच्या काठच्या वाळूत लोकांनी पुरले होते किंवा गंगेच्या पाण्यात मृतदेह सोडले होते. ते बाहेर आले. अर्थात त्या भागात ही अशी पद्धत आहे, परंपरा आहे. परंतु विरोधी पक्षांना त्याच्यातनं एक कारण मिळालं की मोदींच्या कोविड हाताळणीमुळे गंगेत प्रेतं वाहत होती. अर्थात त्याचा निवडणुकीतही परिणाम झाला नाही आणि इतरही कुठे परिणाम झाला नाही. पण नदी जेव्हा आटते तेव्हा काय होऊ शकतं हे सांगायला ही गोष्ट सांगितली. आजचा विषय मोदींशी संबंधित नाही आहे, गंगेशी संबंधित नाही आहे, पण नदीशी संबंधित आहे आणि गंगेशी थोडासा संबंधित आहे. एक बातमी सध्या लोकांचं लक्ष आकृष्ट करते ती म्हणजे जर्मनीची ज्याला रक्तवाहिनी आहे, जर्मनीच्या उद्योगांची रक्तवाहिनी आहे, ती ऱ्हाईन नदी कोरडी पडते आणि ती नदी कोरडी पडल्यामुळे जर्मनीच्या औद्योगिक क्षेत्राबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अर्थात नदी कोरडी पडणं हे एकमेव आव्हान जर्मनी पुढे नाही आहे. आणि नदी कोरडी पडते म्हणजे जसं आपल्याकडच्या अनेक नद्या खास करून महाराष्ट्रातल्या उन्हाळ्याच्या काळात अशा कोरड्या ठक्क पडतात की माणसं तिथे मोठी मैदानं तयार होतात. तशी परिस्थिती अजून जर्मनीत आलेली नाही आहे. पण ऱ्हाईन नदीचं पाणी कमी झाल्यामुळे युरोपच्या व्यापारावर खूप मोठी संक्रांत आलेली आहे. कारण युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नद्यांतून व्यापार केला जातो. समुद्रमार्गे जी जहाजं युरोपमध्ये जातात ती एकतर अटलांटिक समुद्रातनं रॉटरडॅम नेदरलँड्समधलं किंवा पोलंडमधलं गडान्स्क किंवा जर्मनीमध्ये त्या भागात जी बंदरं आहेत तिथे मोठी जहाजं जातात आणि तिकडे तो माल आहे तो बार्जवर उतरवून त्या बार्जद्वारे संपूर्ण युरोपभर त्याची वाहतूक केली जाते. युरोपमध्ये ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्याच्यामध्ये जर्मनीची ऱ्हाईन अतिशय महत्त्वाची, कारण ती स्वित्झर्लंडपासून उत्तर जर्मनीपर्यंत ती वाहत जाते. तशीच दुसरी सगळ्यात महत्त्वाची नदी युरोपमध्ये आहे ती म्हणजे दानूब ही सगळ्या पूर्व आणि दक्षिण युरोपातनं ती वाहत काळ्या समुद्राला, कृष्ण समुद्राला मिळते. पॅरिसमध्ये सीन रिव्हर आहे, सीन नदी आहे. याच्याशिवाय जर्मनी आणि पोलंडमध्ये एक ओडर नदी आहे, विस्तुला नदी आहे. पण त्यातली ऱ्हाईन, दानूब या खूप मोठ्या नद्या आहेत. ओडर नदी ही पण मोठी आहे. रशियामध्ये पण अर्थात मॉस्कवा, ज्याच्यावरनं मॉस्को हे नाव पडलं, ती नदी आहे. वोल्गा नदी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता युक्रेनमध्ये एका प्रकारे जी सीमा झाली युक्रेनची नवी जुनी ती डिनिप्रो म्हणतात, ही नदी आहे. जे बार्ज असतात ते एका प्रकारे सपाट बोटी असतात आणि त्याच्यावर सगळे कंटेनर लोड केले जातात आणि नदीतनं या कंटेनरची वाहतूक होते. पण वातावरणातील बदलांमुळे नदीचं पाणी कमी झालेलं आहे. युरोपमध्ये सगळीकडे प्रचंड उन्हाळा आहे. अनेक ठिकाणी जंगलांमध्ये आगी वणवे पेटत आहेत. कॅनडामध्ये वणवे पेटत आहेत. पारंपरिकरित्या लोकांनी आपल्या घरात पंखे, AC ही काही व्यवस्थाच केली नव्हती. युरोपमध्ये अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल नियमही कडक आहेत की कोणी उठून घराबाहेर ACचा खोका लावू शकत नाही. त्याचे काहीतरी कशा प्रकारे म्हणजे बिल्डिंगचं सौंदर्य बाधित न होता AC कसा लावायचा याच्याबद्दल नियम अनेक देशांमध्ये आहेत. आणि अचानक अनेक देशांमध्ये 40 डिग्री 45 डिग्री तापमान जायला लागलं. अनेक ठिकाणी 35च्या वर जायला लागलं. पण 35 अंश तापमानातही जर घरी पंखा AC नसेल
तर तुम्हाला दिसलं असेल या गेल्या 2-3 महिन्यामध्ये युरोपमध्ये सगळीकडे उघडे बंब लोक असे आपले रस्त्यातच बसलेत, कोणी कारंजाखाली आंघोळ करत आहे, कोणी नदीच्या तीरावर जाऊन बसलं आहे. पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम व्यापारावर झालेला आहे, कारण नदी पूर्ण कोरडी पडण्याची गरज नाही, पण नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली की जहाज पूर्ण क्षमतेने वाहतूक करत नाही. कारण तुम्ही जहाज पूर्णपणे लोड केलं, बार्ज जो म्हणतात म्हणजे सपाट, तो जर पूर्णपणे लोड केलं तर त्या नदीला किंवा पाण्याला काही ठराविक खोली आवश्यक असते. पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे तुम्ही 100% सामान न ठेवता केवळ 50%च कंटेनर जाऊ शकतात. त्याच्यावर आणखीन वाईट परिस्थिती आली तर 25%च कंटेनर जाऊ शकतात. आता कमी कंटेनर झाल्यामुळे उर्वरित कंटेनर न्यायचे कसे? कारण जर्मनीतले कारखाने आहेत, हे बरेचसे कारखाने आणि इतर युरोपीय देशांमध्ये कारखाने आहेत, ते सगळे नदीच्या किनारी आहेत. तिकडे पाण्याचे अतिशय कडक नियम असल्यामुळे कोणी पाणी घ्या आणि कसंही प्रदूषित करून सोडा, महामंडळ आहे बघायला गंमत, असं तिथे नाही आहे. त्यामुळे 0 वॉटर डिस्चार्ज फॅक्टरीज आहेत, अतिशय उच्च स्टँडर्ड्स आहेत. परंतु नदीला पाणीच नसेल तर या उद्योगांची रक्तवाहिनी तुटल्यासारखी अवस्था होते. आणि ठीक आहे, कंटेनर नाही म्हणून रस्त्याने पाठवा, पण रस्त्याने पाठवायला एक मोठ्या जहाज जर तुम्हाला ट्रकवरनं पाठवायचं असेल तर तुम्हाला हजारो ट्रक तुम्हाला रस्त्यावर आणावे लागतात. रस्त्यावर हजारो ट्रक आणले की ट्रॅफिक जॅम होतो. युरोपमध्ये एवढे मोठे रस्ते नाही आहेत की जहाजाचं वाहतूक तुम्ही ट्रकद्वारे करू शकाल. आपल्याकडे जे सध्या मुंबईत परिस्थिती आहे, 1 तासात 10 किलोमीटर, म्हणजे मुंबईत 10 किलोमीटर अंतर जायला काल मला ठाण्याचा चेक नाका क्रॉस करायला जवळजवळ 1 तास लागला. रात्री 11:30 पावणे 12 एवढे ट्रक सगळे रस्त्यावर. आणि त्यामुळे तशी परिस्थिती युरोपमध्ये येऊ शकते. अनेक ठिकाणी ट्रकची वाहतूकही अलाउड नाही आहे. रविवारी तर ट्रक वगैरे अलाउडच नाही आहेत रस्त्यावर, ते त्यांना सुरू करावे लागतात. बरं ठीक आहे, ट्रक सुरू केले, ट्रॅफिक जॅम तर ठीक आहे लोकांनी सहन केला, पण या सगळ्यांनी नेट झिरो 2030पर्यंत 2035पर्यंत आम्ही 0 प्रदूषण करू असं घोषित केलं आहे. आता ट्रक आले की डिझेल आलं की प्रदूषण आलं. मग एरवी हे लोक सगळ्या जगाला सांगत असतात वातावरणातले बदल होत आहेत, पर्यावरणाची काळजी घ्या, अमुक करा तमुक करा. यांना स्वतःलाच पर्यावरणाचं मग फिकीर नाही असा अर्थ होतो. बरं ठीक आहे, तेही पर्यावरणाकडे दुर्लक्ष करा, ठीक आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पुन्हा सप्टेंबर नंतर तिकडे, कारण भूमध्य समुद्राच्या भागात हिवाळ्यात पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे पाऊस पडेल, किंवा हिवाळा आल्यावर जे उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं ते होत नाही, कमी झालं, नदीला पाणी वाढेल, अशी आशा जरी लावून धरलं तरी तोपर्यंत हे कंटेनर, कारण मोठं जहाज बंदरात आलं आणि त्याची तुम्ही वाहतूक करू शकत नाही, मग हे कंटेनर ठेवायचे कुठे? त्याच्यासाठी वेअर हाऊसेस पाहिजे, ती वेअर हाऊसेस नाही येत अजून त्या संख्येत. आणि असे अनेक प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे एकीकडे चीनकडनं होणारी स्पर्धा, चीनकडनं स्वस्तामध्ये वाहन उद्योग, रसायन उद्योग, स्टील उद्योग सगळ्यात चीन मुसंडी मारत आहे. दुसरीकडे हे सगळे शांतिप्रिय लोक घेऊन ठेवले आहेत, त्यांचा उच्छाद आहे. आणि तिसरीकडे हा अपेक्षितच नव्हता असा वातावरणातील बदलांमुळे हा झालेला प्रभाव. भारतात याची काही शक्यता आहे का? तर आत्ताच्या घडीला काही शक्यता नाही, कारण आपण नदीतनं वाहतूक करतच नाही. युरोपचं बघून मोदी सरकारच्या काळात गंगा नदीतनं क्रूज आणि मालाची वाहतूक करायला सुरुवात झालेली आहे. खास करून वाराणसीच्या पुढे गंगासागरापर्यंत वाहतूक सुरू आहे. पण अर्थात या भागात खूप मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे नसल्यामुळे ती वाहतूक मर्यादित आहे. तिथे धरणंही नाही येत. नाही तर एरवी जिथे नदी लहान आहे तिथे अनेक ठिकाणी धरणं असतात आणि त्यामुळे वाहतुकीचे प्रश्न येतात. धरण असतं तिथे ती नदीची पातळी, म्हणजे ती बोट खाली खाली आणून मग दुसऱ्या पाण्यात सोडली जाते. पण यामुळे किती गंभीर नुकसान होऊ शकतं, म्हणजे वातावरणातील बदलांमुळे बाकी काही परिणाम व्हायचे ते होत. पण युरोपमध्ये या 2-3 नद्या पातळीपेक्षा थोड्याशा जरी कमी पातळीवर पोचल्या तर सगळ्या युरोपची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. आणि त्यामुळे बाकीचे सगळे विषय असताना आपल्या नद्यांकडे लक्ष देणं, वातावरणातील बदलांकडे लक्ष देणं, पर्यावरणाकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, त्याचा धडा हे उदाहरण आपल्याला सगळ्यांना देत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.